हरिओम. श्री साई सच्चरित अध्याय 2 ओवी 101. काकासाहेब भक्त प्रवर नानासाहेब चांदोरकर यांसी ऋणानु बद्ध नसता तर कोठून जाणार शिर्डीचा. काकासाहेब आग्रहा पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले. जावयाचे दिवशीच बदलले मन ते फिरले अवचित. याचा एक परम मित्र तो लब्धानुग्रह गुरु पुत्र असता लोणावळ्यासी सहकलत्र. प्रसंग विचित्र पातला तयाचा एकुलता एक सूत शरीरे सुदृढ गुणवंत. असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वाराकांत झाला. केले सकळ उपाय मानवी झाले दोरे उतारे दैवी. गुरुशी आणूनी सन्निध बैसवी अखेर फसवी सूत त्याते. प्रसंग पाहुनी ऐसा बिकट निवारावया दुर्धर संकट. गुरुसी बसविले पुत्रा निकट ते सर्व फुकट झाले. ऐसा हा संसार महाविचित्र कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र. प्राणी मात्रांचे कर्मतंत्र अदृष्ट सर्वत्र अनिवार. कानी पडता ही दुर्वार्ता अति उद्विग्नता आली चित्ता. हीच काय गुरुची उपयुक्ता. एक पुत्र एकुलता एक राखवेना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता तीच साई दर्शनी शिथिलता. प्राप्त झाली माझी या चित्ता. पडेल मोडता गमनात. किमर्थ जावे शिर्डी प्रती काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती. हाच ना लाभ गुरुचे संगती. गुरु काय करती कर्मासी. असेल जे ललाटी लिहिले तेच ते जरी होणार वहिले. मग ते गुरुविन काय अडले जाणे ठेले शिर्डीचे. किमर्थ आफुले स्थान सोडा कशासी गुरुचे मागे दौडा. सुखाचा जीव दुःखात पाडा कौन्या चाडा कळेना. जैसे यदृच्छे घडे ते भोगू सुखवासाकडे. काय जाऊनिया गुरुच्याकडे जरी होणारा पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित नको म्हणता चालून येत. होणार पुढे काही न चालत. नेले मज खेचित शिर्डीशी. नानासाहेब प्रांताधिकारी करू निघाले वसईची फेरी. ठाण्याहूनी दादरावरी येऊनी वेळभरी बैसले. मध्यंतरी 1 तास गाडी वसईची यावयास. वाटले हा अवकाश लावू की कामाची कादिया. झाली मात्र ऐसी स्फूर्ती तोची आली दादरावरती. गाडी एक केवळ बांद्र्यापुरती. ते मग बैसी ती येता गाडी निजस्थानी. निरोप आला मज लागूनी. मग मी भेट घेता तत्क्षणी. चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना. किमर्थ आळस शिर्डी गमना. दीर्घसूत्रता का प्रस्थाना. निश्चिंती मना का नाही.
पाहुनी नानांची आतुरता, मीही शरमलो आपुले चित्ता. परी मनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता प्रांजळता निवेली. त्यावरी मग नानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध. परिसता शिर्डी गमनेच्छोद्बोध, अतिमोदप्रद मोदप्रद झाला. तात्काळ निघतो घेतले वचन, तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतून ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरूनी, सर्व निर्वाणी रव करूनी, तेच दिवशी अस्तमानी शिर्डी लागूनी निघालो. सायंकाळी काळा पाटील मेल, दादरावरी उभी राहील. जाणूनी दादरचे भरले हसील, तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊनी बसता, वांद्रे स्टेशनी गाडी असता. येवन एक गाडी सुटता, अति चपळता आतये. तिकीट घेतले दादरपर्यंत, तोच आरंभी कार्यात विघात. प्रथम ग्रासी मक्षी कापात, तैसा डोकावत होता की. सवे पाहुनी सर्व सामान, यवन पुसे मज कोठे गमन. तव मने मी दादरासी जाऊन, मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर, उतरू नका हो दादरावर. मेलन तेथे थांबणार, बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना, मेल दादरवर मिळतीना. न कळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाण योग, साधाव ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथा भाग, घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊ साहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदिक 9:10 आत झालो शिर्डीत सादर. इसवी सन 1910 वर्तमान हे घडले पहा. एका साठ्याच्याच वाडा तेव्हा होता राहावया उतारूस. तांग्यातून उतरल्यावरी दर्शनोत्सुक दाटले अंतरी. कधी चरण वंदीन शिरी, आनंद लहरी उसळल्या. इतक्यात साईंचे परम भक्त तात्या साहेब नुलकर विख्यात, मस्जिदीतून आले परत. म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळीनिशी, वाडीचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग स्नान करा, बाबा जो येता ती मागे परतून. तेव्हा मग मस्जिद जाऊन स्वस्त दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकूनी घाई धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी, आनंदन माई मनात. नाना साहेब सांगून गेले, त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले. साफल्य झाले नयनांचे. कधी ऐकली नाही देखिली, मूर्ती पाहुनी दृष्ट निवाली. तहान भूक सारी हरपली.
तटस्थ ठेली ठेली इंद्रिये, लाधलो साईंचा चरण स्पर्श, पावलो तो परामर्श, तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य आयुष तेथुनी, ज्यातेनी लादलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग, तयाचे ते उपकार अव्यंग, राहोत अभंग अभंग मजवरी, ज्याचेनी पावलो परमार्थे, तेची की खरे आप्त भ्राते, सोय रे नाहीत तया पुरते, ऐसे निज चित्ते मानी मी, केवडा हा तयांचा उपकार, करूने नेमी प्रत्युपकार, म्हणून केवळ जोडोनी कर, चरणी हे शिर ठेवितो, साई दर्शन लाभ घडला, माझी या मनीचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला, परम प्रकटला आनंद, साई दर्शनी हीच नवाई, दर्शने वृत्तीशी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई, विषयी हळूहळू, पूर्वजन्मीचा पाप संचय, कृपावलोकने झाला क्षय, आशा उपजली आनंदाक्षय, करतील पाय साईंचे, भाग्य लाधलो चरण मानस, वायसाचा होईल हंस, साई महंत संतावतंस, परमहंस हंस सद्योगी, पाप ताप दैन्या विनाशी, ऐसिया साईंच्या दर्शनेसी, पुनीत आज झालो मी बहुवसी, पुण्य राशी समागमे, पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी, हिती साई महाराज भेटी, हा साई एक मिनलिया दृष्टी, सकल सृष्टी साई रूप, येताची शिर्डीसी प्रथम दिवशी, बाळासाहेब भाट्यापाशी, आरंभ झाला वादावादीसी, गुरु कशाशी व्हावा की, बुडवून आपली स्वतंत्रता, ओढून घ्यावी का परतंत्रता, जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची, ज्याचे त्यानेची केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय कीजे, न हालविता हात पाय जोनीजे, तयासी दीजे काय कवने, हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू, दुराग्रहाचाच तोत राजू, वाद माजून राहिला, अंगी दुर्धर देहाभिमान, तेनेच वादावादीचे जनन, भावाची ही खून, नाही त्याविन वाद जगी, प्रतिपक्षाचे निश्चित मन, हो का पंडित वेद पारंगत, गुरु अनुग्रह व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ तो, दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला हा घनघोर, केवळ दैवावर टाकूनी भार, काय होणार मी म्हणे, तव बोले विरुद्ध पक्षकार, होणारासी नाही प्रतिकार, होशमान नाही टळणार, मी म्हणणार भागले, दैवापुढे कोण जाई, एक करिता एक होई, ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना,
मी म्हणे हो म्हणता कसे, करील त्याचेच सर्व आहे. आळशा परी बसू निराहे, दैव साहे साहे कैसे हे. मनात्मनं गरजे स्वये स्मृतिवचनं, त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य. हे ज्याचे त्यानेच करावे, लागावे किमर्थ गुरुचे मागे. आपण असल्यावी न जागे, गुरुने भागे भागे कैसेनी. आपुली सदस विचार बुद्धी, आपुले साधन चित्त शुद्धी. ते झुगारुनी झुकू बुद्धी, गुरु काय सिद्धी देई त्या. या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही झाले नाही. चित्त स्वास्थ्यास अंतर्लोपाही, हेची कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता कोणीही ना तिळभर थकता. ऐशा दोन घटका लोटता, वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत, आम्ही जातो जो मस्जिदीत. बाबा काका साहेबा प्रत, परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत. काय म्हणाले हे हेमाडपंत, मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मस्जिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत. बाबासी कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी मनी. आसो ऐसी मी वाग्बान हत, झालो निशब्द लज्जावनत. पहिल्याच भेटीसी के अनुचित, घडले अविहित मज करवी. हे हेमाडपंत नामकरण, प्रातकालीचा वाद या कारण. तेनेची बाबाशी हेमाड स्मरण, मनी मी खून बांधिली. देवगिरीचे राजे यादव, हेची ते दौलतबादीचे जाधव. 13वे शतकी राज्य वैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नामा भूपती. पुतण्या तयाचा पुण्य कीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला. तोही यदुवंश चुडामणी, राम राजा ग्रहणी. मंत्री या उभयतांचा बहुगुणी. सर्व लक्षी हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार, ब्रह्मवृंदांत परम उदार. आचार व्यवस्था संतवार, आरंभी रचनार हेमाद्री. व्रतदान तीर्थ मोक्षखानी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी. ग्रंथ रचिला हेमाद्रीनी, विख्यात करणी तयांची. गिरवान भाषेत हेमाद्रीपंत, तोची प्राकृती हेमाडपंत. मुत्सदी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी. परितो वत्स मी भारद्वाज, गात्री. तो पंचमी 3 प्रवारी, तो यजुर्मी ऋग्वेदाधिकारी. तो शास्त्री मी मूढ, तो माध्यंदीन मी शाकल. तो धर्मज्ञ मी बाष्कल, तो पंडित मी मूर्ख कुशल. कामज पोकळ ही पदवी,
तो राजकारण धुरंधर मुत्सदी, मी अल्पमती मंद बुद्धी, त्याची राज प्रसिद्धी, ओवी साधी मज न करवे. तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ, मी धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा. तयाचा लेखन कल्प तरू, नाना चित्र काव्यांचा करू, मी हे ऐसे बाबांचे लेकरू, येई ना करू ओवीही. गोरा चोखा सावता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी, भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदया आली एकाळी. पंडित बोपदेव विद्वन्मनी, चमके जयाचे सभांगणी, तेची हे माड पंत राजकारणी, ख्याती गुणी गणी जयाची. तेतून पुढे उत्तरेहुनी, उतरल्या या देशी फौजा यवनी, जिकडे तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी मावळला. उगाच ना या पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादीवरी हा वाग्बान, अभिमान खंडन भावया. होऊन अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्यते विनजो बरळे. तया माझी ये उघडिले डोळे, घालून वेळेवर अंजन. असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण, प्रसंगोचित सार्थ नामकरण, तेम्या भूषण मानिले, कियातूनही मज लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण, स्पर्शोन मज एक ही क्षण, परम कल्याणकारी ते. गळून जावा वादाभिमान, एदर्थ हे अभिधान, जेने अमर राहावे भान, नित्य निरभिमान असावे. राम दाशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासीधारी, अखिल ऋषिगण मानस विहारी, चरणधरी वशिष्ठांचे, कृष्ण परब्रह्माचे रूपडे, त्यासही गुरु करणे पडे, सांदीपनीच्या ग्रही लाकडे, सोसोनी साकडे वाहिले. तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ, गुरुविन ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रात दृढ केला. वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता सुद्धा आणि सबोरी, परमार्थ तिळभरी साधेना. हेही पुढे आले अनुभवा, ए रीती या नाम गौरवा, प्रेमपुरसर निज सद्भावा, शुद्ध स्वभावादरिले. आता सो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक, वादप्रवाद निवर्तक, सर्वासी बोधक समसाम्य. असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, आदिकरी अनुबंधन दर्शन, ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले. पुरे आता हा अध्याय विस्तार, हे माड साई चरणी सादर, पुढे यथानुक्रम कथा सविस्तर.
श्रवण तत्पर व्हावे जी. साईची आपुली सुख संविते, साईच आपुली सुख संविते, साईच आपुली परम निवृत्ती, साई अंतिम गती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे, तेनेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरिचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरणम. नामद्वितीयो अध्याय संपूर्ण. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.